नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत एक नाही दोन नाही पूर्ण 20 वजन कमी करणाऱ्या खिचड्या शेअर करणार आहे। चला मग आपण रेसिपी पाहून घेऊया। तर इथे घेतलेली आहे 5-6 चमचे पिवळी मुगाची डाळ। मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मुगाची डाळ धुवून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला डाळ कुकरमध्ये लावून घ्यायची आहे। डाळ कुकरमध्ये टाकायची, 2 वाट्या पाणी टाकायचं, थोडंसं मीठ हळद टाकायची, कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या। मुगाची डाळ 2 शिट्ट्यात छान व्यवस्थित शिजली जाते। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मऊसूत मुगाची डाळ शिजून तयार झालेली आहे। तर आता घेऊयात आपण फोडणी देण्यासाठी म्हणजेच खिचडी बनवण्यासाठी। तर गॅसवर पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये चमचाभर ऑइल टाकून घ्यायचं आहे। सोबतच आपण इथं मोहरी, जिरे, लाल मिरची, लसूण आणि हिरवी मिरची, कढीपत्ते टाकून छान फोडणी देणार आहोत। शिजून घेतलेली डाळ लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। डाळीला उकळी फुटायला सुरुवात झाली की लगेचच आपण पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे ओट्स टाकून घ्यायचे आहेत आणि ओट्स टाकल्यानंतर छान मध्यम गॅसवर 5 मिनिट ही खिचडी शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटानंतर या पद्धतीने खिचडी तयार झालेली असेल। ही खिचडी वजन कमी करण्यास खूप मदत करते, कारण डाळीमध्ये आणि ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबर खूप जास्त असतं आणि मूग डाळीमध्ये कॅलरीज तर नसल्याबरोबरच असतात। तर ही खिचडी वजन कमी करण्यास खूप जास्त हेल्प करते। नक्की तुमच्या वेट लॉस डाएटमध्ये ही खिचडी सामील करून घ्या। तर आता आपण वळूयात दुसऱ्या खिचडीकडे। तर दुसऱ्या खिचडीसाठी लागणारं साहित्य इथं मी घेतलेलं आहे। डांगर 1 वाटी चिरून, सोबत गोबी, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि कांदा। तुम्ही आवडीच्या ज्या तुमच्या भाज्या आहेत ते घेऊ शकता, पण डांगर नक्की घ्या। डांगर वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतो। डांगरमध्येही फायबर खूप चांगल्या प्रकारे असतं आणि पाण्याचं प्रमाणही खूप चांगल्या प्रकारे असतं। तर वजन कमी करण्यात डांगर खूप जास्त हेल्प करतो आणि सर्व ज्या पालेभाज्या आहेत, हिरव्या भाज्या, या सर्वांमध्ये फायबर चांगल्या प्रकारे असतं। जेव्हा तुम्ही खिचडी बनवता त्यावेळेस जितक्या पालेभाज्या, जेवढ्या वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला खिचडीमध्ये ॲडजस्ट करता येतात तेवढ्या तुम्ही टाकून घेऊ शकता। गॅसवर कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये फक्त 1 चमचाभर ऑइल टाकून घ्यायचं आहे। पोहे खायच्या चमच्याने 1 चमचाभर ऑइल टाकायचं आहे। ऑइल गरम झालं की लगेचच आपण इथं अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। सोबतच अर्धा चमचा जिरे, 4-5 कढीपत्ते आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट, कांदा, सोबतच थोडेसे शेंगदाणे घालून घेत आहे आणि छान 2 मिनिट कांदा आपल्याला मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे। आणि आता आपण जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या एकत्र इथं टाकून द्यायच्या आहेत आणि छान 2 मिनिट ह्या भाज्या देखील कुकरमध्ये परतून घ्यायच्या आहेत। आता आपण खिचडी बनवण्यासाठी इथं घेतलेले आहे तुरीची डाळ आणि गव्हाचा दलिया। तर तुरीची डाळ 5-6 चमचे तुरीची डाळ आहे आणि अर्धी वाटी गव्हाचा दलिया आहे। डाळ दलिया भाज्यासोबत मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण याच्यात थोडेसे मसाले घालून घेणार आहोत। लाल मिरची पावडर, हळद पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला। मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर झाकण लावायचं कुकरचं आणि कुकरच्या 3 लो टू मिडियमवर शिट्ट्या काढायच्यात आणि मस्त अशी आपली इथं ही दलियाची डाळ, दलिया आणि मिक्स व्हेजिटेबल खिचडी तयार होईल। ही वेट लॉसमध्ये खिचडी खूप जास्त तुम्हाला मदत करेल। तर आता वळूया आपण तिसऱ्या खिचडीकडे। तर इथं तिसरी खिचडी जी बनवलेली आहे ती मिक्स डाळीची बनवलेली आहे। मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, सोबतच हिरवी मूग डाळ, तुमच्या घरात ज्या डाळी असेल त्या सर्व डाळी ह्या खिचडीमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि सर्व डाळी 2-2, 3-3 चमचे घेतले आहेत आणि याच्यामध्ये आपण गव्हाचा दलिया टाकणार आहोत 4-5 चमचे आणि डाळ दलियाची मिक्स खिचडी करणार आहोत। तर इथं डाळ दलिया मी धुवून घेतलेला आहे, तो आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया।
आणि खिचडी चांगली आपल्याला सरभरीत करायची आहे. तर पाणी थोडं जास्त टाकायचे. मिडियम साईजच्या ग्लासाने 2-2.5 ग्लास पाणी टाका. कुकरमध्ये हळद मीठ टाका आणि कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्याव्यात. तर 3 शिट्ट्यानंतर मस्त अशी डाळ मऊसूत शिजलेली असेल, म्हणजेच आपला दाल दलिया मऊ शिजून तयार झालेला असेल, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण खिचडीला फोडणी द्यायला घेऊया. तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये चमचाभर ऑइल गरम केलेलं आहे. तर ऑइलमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची, नंतर जिरे टाकायचे आहेत आणि 4-5 कढीपत्ते देखील टाकून घ्यायचे आहेत. आता ही खिचडी मी खूप सिंपल पद्धतीने बनवत आहे. तुम्हाला भाज्या वगैरे तिखट मसाले कुछ थोडेफार टाकायचे असले तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता. मी इथं फक्त आपल्या काश्मीरी 2-4 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. फोडणी छान तडतडली की लगेचच शिजून घेतलेला दाल दलिया टाकून घ्यायचा आहे. खिचडी मध्यम गॅसवर 5 मिनिट शिजून घ्यायची आणि लगेचच आपली खिचडी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि ही खिचडी वजन कमी करण्यास खूप मदत करते. डाळीमध्ये खूप जास्त फायबर प्रोटीन असतं, जे आपल्याला वेट लॉसमध्ये खूप मदत करतं. आता आपण पाहूया चौथ्या खिचडीची रेसिपी. खिचडी बनवायला इथं मी हिरवी मिरची, टोमॅटो, गोबी, गाजर, अद्रक आणि पालक कट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी सर्व जिन्नस आहेत. फक्त अद्रक अर्धा इंच आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या. सोबतच मी 4-5 काजू आणि थोडेसे इथं घेतलेले आहे शेंगदाणे. सोबत मी हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे. 5-6 चमचे पोहे खायच्या चमच्याने. अर्धी वाटी गव्हाचा दलिया घेतलेला आहे आणि 10-15 इथं मी सोयाबीन घेतलेले आहेत. सोयाबीन ऑप्शनल आहे, बट तुम्हाला वेट लॉस डाएटमध्ये सोयाबीन नसली खायची तर चालते, पण सोयाबीन वजन कमी करण्यास मदत करते. ती कशी, पण त्याचं मॅनेजमेंट करून घ्यायला हवी. फक्त 10-15 इथं सोयाबीनचे पीस घेतले आहेत. सोयाबीनमध्ये प्रोटीन खूप जास्त असतं, म्हणून बऱ्याच जणांचं गैरसमज आहे की सोयाबीन खाल्ल्यावर वजन वाढतं. म्हणजे तेही बरोबर आहे. खूप जास्त प्रमाणात सोयाबीन खाल्ल्यावर वजन वाढतं. थोडीशी क्वांटिटीमध्ये सोयाबीन जर आपल्या डाएटमध्ये सामील करून घेतली तर ती वेट लॉसमध्ये मदत करते आणि दिवसभर आपल्याला पोट भरून ठेवण्यास देखील मदत करते. आता गॅसवर कुकर मांडला आहे. कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. चमचाभर तेल गरम केलेलं आहे. सोबत जिरे टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने तेलाची ॲडजस्टमेंट इथं करून घेऊ शकता. जिरे तडतडल्यानंतर लगेचच आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत. सोबतच आपण अद्रक कट केलेली घालून घेणार आहोत आणि कांदा टाकून घेणार आहोत. कांदा 2 मिनिट परतून झाल्यानंतर लगेचच आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या. शेंगदाणे, काजू टाकून घ्यायचे. छान भाज्या 2 मिनिट मिक्स करून घ्यायच्यात. भाज्या छान परतून झाल्या की लगेच आपण दाल दलिया जो घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. सोयाबीन टाकून घ्यायची, परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण ह्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ, हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि सोबतच लाल मिरची पावडर टाकले आहे. मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता. पाणी टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर कुकर हलकं थंड झालं की लगेचच झाकण काढून घ्यायचं आहे आणि इथं गरमागरम अशी आपली वेट लॉस खिचडी खायला तयार झालेली आहे. दिवसातून 2-3 वेळेस ही खिचडी खाऊ शकता. वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते. तर तुम्ही पाहिलंच असेल बनवायला किती सोपी आहे आणि खायला देखील तेवढीच टेस्टी लागते. तर इथं मी घेतलेले आहे 5-6 चमचे पोहे खायच्या चमच्याने मूग डाळ आणि 1 वाटी फ्रेश मटर घेतलेले आहेत. तर आता आपण कुकरमध्ये मूग डाळ आणि मटर टाकूया आणि सोबतच पाणी टाकून हळद मीठ टाकून घ्यायचे आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या. 3 शिट्ट्यात छान मूग डाळ आणि मटर शिजतो. लगेचच गॅसवर पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये 1 चमचाभर ऑइल गरम करून घ्यायचं. जिरे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून छान फोडणी द्यायची. सोबतच मध्यम आकाराचा 1 बारीकसर कट केलेला कांदा टाकायचा. मिनिटभर छान परतून घ्यायचा. टोमॅटो टाकायचं. टोमॅटो देखील अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं. लगेच आपण याच्यामध्ये ओट्स घालून घेणार आहोत. पोहे खायच्या चमच्याने इथं आपल्याला
3 चमचे ओट्स घालून घ्यायचे आहेत. ओट्स देखील सर्व जिन्नससोबत मिक्स करून घ्यायचे. आणि आता आपण जे मटर आणि मूग डाळ शिजून घेतलेले आहे ते बॅटर इथं टाकून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी टाकायचं असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आणि छान 5 मिनिट ही खिचडी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची. बनवायला अगदी सोपे आहे, झटपट बनवून तयार होते आणि खायला देखील टेस्टी आहे आणि वेट लॉसमध्ये खूप चांगला रिझल्ट देते. नक्की तुम्ही या खिचडीला ट्राय करून पहा. वरतून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम ही खिचडी खाण्यासाठी वाढवून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी खिचडी तयार आहे. तर आता आपण दुसऱ्या खिचडीच्या रेसिपीकडे वळूयात. तर इथं मी घेतलेले आहे 1 वाटी ज्वारी, जी स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्याने. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि थोडी आबडधोबड मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. आणि सोबतच मी इथं घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ, ती देखील धुवून घेतली आहे. गॅसवर कढाई ठेवायची आहे. कढाईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही तूर डाळ आणि ज्वारी घालून घ्यायची आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे दोन्ही जिन्नस कुकरमध्ये टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता. तर इथं डाळ आणि ज्वारी टाकल्यानंतर मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत ज्वारी आणि डाळ छान मऊसूत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला इथं ही ज्वारी आणि डाळ शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथं आपली ज्वारी आणि डाळ शिजून तयार झालेली आहे. तर आता आपण ही खिचडी फोडणी देण्यासाठी घेऊयात. गॅसवर पॅन गरम केलेला आहे. पॅनमध्ये चमचाभर ऑइल गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम झालं की लगेचच आपण 2-3 पाकळ्या लसणाच्या बारीक कट करून टाकणार आहोत. सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत. कढीपत्ता टाकणार आहोत आणि जी आपण ज्वारी आणि डाळ शिजून घेतली होती ती टाकणार आहोत. साधा सिंपल तडका दिलेला आहे. तुम्हाला खिचडी तिखट करायची असली तर हिरवी मिरची किंवा लाल तिखट वापरू शकता, पण अशी सिंपल ही खिचडी खायला खूप टेस्टी लागते आणि वेट लॉसमध्ये तर खूप छान रिझल्ट देते. एकदम झटपट वजन कमी करण्यास ही खिचडी तुमची मदत करते. दिवसातून 2-3 वेळेसही तुम्ही ही खिचडी खाऊ शकता. तर आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या खिचडीकडे. तर इथं मी घेतलेला आहे टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, बीन्स, कांदा, हिरवी मिरची आणि सोबत ओट्स घेतलेले आहेत. आणि मी 10-15 सोयाबीनचे पीस मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. तर गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा आहे. पॅनमध्ये चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच आपण तेलामध्ये जिरे आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. सोबतच कांदा देखील टाकणार आहोत. कांदा अर्धा मिनिट छान परतून घेणार आहोत. आणि ज्या आपण बाकीच्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या सर्व इथं टाकून घेणार आहोत. आणि छान 2-3 मिनिट भाज्या आपण मिडियम गॅसवर परतून घेणार आहोत. आणि सोबतच मी कढीपत्ते देखील टाकलेले आहेत. इथं भाज्या छान परतून झालेल्या आहेत. तर आता आपण याच्यामध्ये ओट्स आणि सोयाबीन टाकणार आहोत आणि परत ओट्स सोयाबीन मिक्स करून घेणार आहोत. आणि लगेचच आता आपण याच्यात थोडेसे मसाले घालून घेणार आहोत, जसं की हळद, मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून टाकू शकता. आणि हलकं गुणगुणं केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता फक्त 5 मिनिट ही खिचडी छान शिजवून घ्यायची आहे. आणि ही खिचडी नाश्त्याला देखील तुम्ही खाऊ शकता, जेवणात देखील खाऊ शकता आणि संध्याकाळच्या जेवणात देखील खाऊ शकता. तुम्हाला हवं तेव्हा खाऊ शकता. खूप टेस्टी लागते आणि वेट लॉसमध्ये छान रिझल्ट देते. झटपट वजन कमी करण्यास तुम्हाला खूप जास्त मदत करते. आणि वरतून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि गरमागरम ही खिचडी खाण्यासाठी सर्व करायची आहे. आता वळूया आपण चौथ्या खिचडीकडे. तर इथं घेतलेले आहे मूग डाळ, नाचणी आणि 2 चमचे तांदूळ. तर इथं हे सर्व जिन्नस छान पाण्यात आपण धुवून घेणार आहोत. आणि गॅसवर आता लगेचच कढाई ठेवायची आहे. कढाईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण तांदूळ, नाचणी आणि मूग डाळ घेतली आहे ती कढाईत टाकून घ्यायची आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील
याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता। सोबतच मी बीन्स आणि मटर घालून घेतलेले आहेत अर्धी वाटी। आता तुमच्याकडे नसले तरी चालेल, असले तर नक्कीच टाका। आणि सोबत 2 हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत। याच्यात आता आपण हळद मीठ टाकून घेणार आहोत आणि छान मऊसूत जोपर्यंत सर्व जिन्नस शिजत नाही तोपर्यंत गॅसवर शिजून घेणार आहोत। ही प्रोसेस कुकरमध्ये झटपट होते आणि कढईमध्ये थोडासा उशीर लागतो। तर तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या भाज्या आणि डाळ तांदूळ वगैरे शिजून झालेला आहे। तर आता आपण खिचडीला फोडणी देण्यासाठी घेऊयात। पॅनमध्ये 1 चमचाभर ऑइल गरम करून घेतलेलं आहे। तर आपण त्याच्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, सोबतच बारीक कट केलेला लसूण घालून घेणार आहोत आणि एक मीडियम साईजचा कांदा देखील बारीक कट करून घालणार आहोत। कढीपत्ता टाकणार आहोत। कांदा हलका फ्राय झाला की लगेचच आपण याच्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो बी 1-2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। आणि आपल्याला आता इथं नॉर्मल जे घरात पावडर मसाले असतात ते मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथं मी लाल मिरची पावडर टाकत आहे, सोबतच मी हळद पावडर टाकून घेत आहे, चवीनुसार मीठ। आता चटणीची ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। आणि तयार झालेला तडका लगेचच खिचडीमध्ये टाकून घेणार आहोत। तडका खिचडीत मिक्स करायचा आहे। 5 मिनिटं छान खिचडी शिजून घ्यायची आहे आणि गरमागरम ही खिचडी खाण्यासाठी तयार आहे। दिवसातून 2-3 वेळेस ही खिचडी तुम्ही खाऊ शकता। झटपट वेट लॉस करायला मदत करते। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। इथे घेतलेला आहे 1 वाटी मी कद्दू, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो डांगर म्हणतात मराठीमध्ये। तर हा डांगर घेतलेला आहे 1 वाटी कट करून सोलून। सोबत शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, गोबी आणि हिरवी मिरची, तुम्ही तुमच्या मनपसंत सर्व भाज्या इथं घेऊ शकता। सोबतच मी घेतलेले आहे इथं तूर डाळ 5 चमचे आणि अर्धी वाटी मी घेतलेला आहे गव्हाचा दलिया। चला मग खिचडीची रेसिपी पाहून घेऊया। गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये तेल घालून घेतलं आहे 1 चमचाभर। सोबत जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, शेंगदाणे घालून 5 मिनिट छान परतून घेतलं। आता जेवढ्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या घेतल्या, 2 मिनिट परतून घेतल्या। सोबतच दलिया टाकून घेतला, तूर डाळ टाकून घेतली आणि छान 5 मिनिट सर्व जिन्नस मिक्स करून परतून घेतल्या। सोबतच हळद, मीठ, तिखट, थोडासा गरम मसाला 1 मोठा चमचा, धना जिरा पावडर, सोबतच मसाले मिक्स करून घेतले आणि पाणी टाकून घेतलं। पाणी मध्यम आकाराचे 2.5 ग्लास टाकायचे। दलिया शिजायला पाणी थोडं जास्तच लागतं। आणि कुकरचं ढक्कन लावून मस्त 4 शिट्ट्या काढायच्या। 4 शिट्ट्यामध्ये तुमची खिचडी तयार झालेली असेल। खायला टेस्टी, हेल्दी आणि वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करते। चला मग पुढची खिचडीची रेसिपी पाहून घेऊया। तर आपली आहे ही 2ऱ्या नंबरची खिचडी। जी खिचडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, इथं मी घेतलेला आहे बाजरीचा दलिया, अर्धी वाटी बाजरीचा दलिया घेतलेला आहे आणि सोबतच हिरवी मुगाची डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी मी हिरवी मुगाची डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून घेतली आहे। अर्धी वाटी इथं बाजरीचा दलिया घेतलेला आहे। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर इथं डाळ दलिया आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर डाळ दलिया मी धुवून घेतलेला आहे। तर दलिया डाळ आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया। सोबतच इथं मी टाकून घेत आहे कांदा, टोमॅटो, अद्रक, हिरवी मिरची, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2-4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रक टाकलेले आहे। आणि आता आपण थोडीशी हळद पावडर, मीठ टाकून घेऊ आणि 2 ग्लास पाणी टाकायचे। 2-2.5 ग्लास पाणी टाकायचे, कारण दलिया डाळ शिजायला थोडंसं पाणी जास्तच लागतं। कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मस्त इथं आपला डाळ दलिया शिजलेला असेल। तर आता आपण खिचडीला फोडणी द्यायला घेणार आहोत। गॅसवर तेल गरम करून जिरे, मोहरी, सोबतच लसूण, कढीपत्ता टाकून छान फोडणी द्यायची आहे। आणि जो आपण डाळ दलिया शिजून घेतला होता तो छान मिक्स करून इथं टाकून घ्यायचा। वरून कोथिंबीर टाकून घ्यायची। छान 5 मिनिट खिचडी शिजवायची आणि मस्त अशी आपली वेट लॉस खिचडी तयार झालेली असेल। आता आपण वळूया 3ऱ्या खिचडीकडे। जी 3री खिचडी आहे तिचं आपण साहित्य पाहून घेऊया।
तर खिचडीला लागणारं साहित्य आहे 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे हिरवी मुगाची डाळ, 2 चमचे हरभरा डाळ आणि 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. आता या सर्व जिन्नस एकसोबत मिक्स करून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ एकत्र करून स्वच्छ 2 पाण्याने मी इथं धुवून घेतलेले आहे. तर आता आपण कुकर घेऊन कुकरमध्ये हे डाळ तांदूळ टाकून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणता वेट लॉससाठी खिचडी बनवत आहात तर तांदूळ कसे वापरले, तर थोडेसे तांदूळ वापरल्याने काही हरकत नाही, कारण डाळीचे प्रमाण जास्त आहे. तांदूळ फक्त 2 चमचे घेतलेले आहेत. तर डाळीसोबत तांदूळ खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत करतात, वजन वाढवत बिलकुल नाहीत. डाळ तांदूळ हळद मीठ आणि पाणी घालून कुकरमध्ये लावायचे आणि छान मऊसूत शिजून घ्यायचे. तर डाळ तांदूळ शिजून झाल्यानंतर लगेचच आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की तेल तुमच्या हिशोबाने जितकं कमी वापरता येईल तेवढं वापरा. मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे. तेलात जिरे, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कांदा, टोमॅटो आणि थोडासा पनीर टाकून छान मिक्स करून घेतलेले आहे. पनीर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल नाही टाकला तरी चालेल. सोबतच तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडासा गरम मसाला धना पावडर देखील वापरू शकता. मसाले मिक्स केल्यानंतर लगेचच शिजून घेतलेला डाळ तांदूळ टाकून घ्यायचा आणि मस्त खिचडी 5 मिनिट शिजून घ्यायची आणि छान अशी गरमागरम आपली वेट लॉस खिचडी तयार झालेली असेल. चला मग आता आपण चौथ्या रेसिपीकडे वळूया. तर चौथी आपली खिचडी आहे. काय साहित्य आहे चौथ्या खिचडीचं ते पाहून घेऊया. तर खिचडीसाठी मी घेतलेले आहे 5 चमचे पिवळी मुगाची डाळ. तर तुम्ही पाहू शकता. आता आपण डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. डाळ इथं छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. डाळ कुकरमध्ये टाकायची, पाणी टाकायचं. अर्ध्या वाटीला थोडीशी कमी डाळ आहे तर 2.5 वाट्या पाणी टाकून घ्यायचं, कारण सरभरीत खिचडी बनवायची तर पाणी थोडंसं जास्तच हवं. सोबतच हळद मीठ टाकायची. कुकरचं झाकण लावायचं. कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या. 2 शिट्ट्यात छान मूग डाळ मऊसूत शिजलेली असेल तर लगेचच आपल्याला खिचडी बनवायला घ्यायची आहे. पॅनमध्ये अर्धा चमचा 1 चमचा काय तुम्हाला तेल वापरायचं तेवढं तेल गरम करून घ्या. मी थोडंसंच तेल टाकलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करू शकता. तेलामध्ये जिरे, मोहरी, थोडीशी मेथी दाणे, कढीपत्ता आणि खडी लाल मिरची टाकून छान फोडणी द्यायची. शिजून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आणि डाळीला उकळी फुटायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला इथं 3 चमचे ओट्स घालून घ्यायचे आहेत. तर ही खिचडी एकदम झटपट बनते, खायला एकदम टेस्टी लागते. चकुल्या खातो ना त्या प्रकारची टेस्ट येते या खिचडीमध्ये आणि वेट लॉसमध्ये जबरदस्त रिझल्ट देते. हीच खिचडी नाही तर या 4ही खिचडी वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतात. तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये या खिचड्या नक्की सामील करून घ्या. तर ओट टाकल्यानंतर छान 5 मिनिट आपल्याला ही खिचडी इथं शिजून घ्यायची आहे. तर मस्त गरमागरम आपली चौथी देखील खिचडी तयार झालेली आहे. रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. बनवण्यासाठी मी इथं घेतलेला आहे अर्धा वाटी दलिया, सोबतच मी घेतलेले आहे हिरवी मुगाची डाळ आणि सोबतच घेतलेले आहे मी इथं बाजरीचा दलिया. तर हिरवी मुगाची डाळ, गव्हाचा दलिया आणि बाजरीच्या दलियाची खिचडी खूप भारी बनून तयार होते आणि तिन्हीचं कॉम्बिनेशन एकच नंबर लागतं आणि ही खिचडी वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते. चला मग रेसिपी पाहून घेऊ. तर आता आपण इथं बाजरी, गव्हाचा दलिया आणि हिरवी मुगाची डाळ छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊयात. डाळ दलिया स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. हे डाळ दलिया कुकरमध्ये टाकून घ्यायचा आणि पाणी टाकून घ्यायचं. तर मध्यम आकाराच्या ग्लासाने 2.5 ग्लास पाणी टाकायचं, कारण दलिया शिजायला थोडं जास्त पाणी लागतं. हळद मीठ टाकून कुकरच्या 4 शिट्ट्या काढायच्या आणि कढईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि कढीपत्ता टाकून छान फोडणी द्यायची. लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ टाकून शिजून घेतलेला दलिया टाकून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकून 5 मिनिट छान खिचडी शिजून घ्यायची आणि मस्त गरमागरम ही खिचडी खाण्यासाठी तयार होते.
सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळेस तुम्ही ही खिचडी खाऊ शकता। वरून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं। चला मग दुसऱ्या रेसिपीकडे वळूया। तर दुसरी रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि दलिया। मूग डाळ, तुरीची डाळ 5-5, 6-6 चमचे घेतलेले आहे। पोहे खायच्या चमच्याने अर्धी वाटीला थोडासा कमी गव्हाचा दलिया घेतला आहे। चला मग खिचडी बनवायला सुरू करू। तर इथं डाळ आणि दलिया स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। डाळ दलिया धुवून झाला की लगेचच आपल्याला कुकरमध्ये लावायचा आहे। धुतलेला डाळ दलिया कुकरमध्ये टाकून घ्यायचा, सोबतच पाणी टाकून घ्यायचं, हळद मीठ टाकायची, कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या मध्यम गॅसवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या काढल्यावर कुकर हलका थंड करायचा, झाकण उघडायचं। मस्त डाळ दलिया शिजलेला असेल। कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्याच्यात जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो टाकून छान फोडणी द्यायची। आणि तुम्हाला आवडतील ती मसाले तुम्ही इथं ह्या खिचडीमध्ये वापरू शकता, कोणत्याही भाज्या वापरू शकता। तर मी फक्त तिखट टाकलं आहे आणि हळद मीठ शिजताना टाकलं होतं। शिजलेली खिचडी टाकून घ्यायची, पाणी थोडंसं ॲडजस्ट करायचं आणि मस्त 5-6 मिनिट मध्यम गॅसवर खिचडी शिजून घ्यायची आणि आपली 2 नंबरची खिचडी देखील खायला तयार झाली आहे। ही खिचडी ही वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करते। चला मग आता आपण तिसऱ्या खिचडीकडे वळूया। तिसऱ्या खिचडीला लागणारं साहित्य तर इथं घेतलं आहे गव्हाचं दलिया, ज्वारीचं दलिया आणि हिरवी मुगाची डाळ। 5-5, 6-6 चमचे सर्व जिन्नस घेतले आहेत। चमचे म्हणजे कोणते? पोहे खायच्या चमच्याने। तुम्ही पाहू शकता क्वांटिटी किती घेतलेली आहे। दलिया आणि डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची। डाळ दलिया धुवून झाला की लगेचच कुकरमध्ये टाकून घ्यायचा। कुकरमध्ये डाळ दलिया टाकल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं। पाणी 2 ग्लास टाकायचं आहे, कारण दलिया शिजायला पाणी थोडं जास्त लागतं। पाणी टाकायचं, हळद टाकायचं, मीठ टाकायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढायच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या की कुकर हलका थंड करायचा, झाकण काढायचं आणि शिजलेला दलिया पाहायचा। तर मस्त असा मऊसूद इथं दलिया शिजून तयार झालेला आहे। तर गॅसवर कढईत तेल गरम करायचं, लसूण टाकायचा, जिरे टाकायचे, मोहरी टाकायची, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून शिजून घेतलेला दलिया टाकायचा। तुम्हाला हवा असेल तर भाज्या किंवा तिखट तुम्ही इथं वापरू शकता। ही साधी खिचडी बनवली आहे, खायला खूप जास्त टेस्टी लागते। आणि थोडंसं पाणी टाकून ॲडजस्टमेंट करायचं, मीठ कमी जास्त वाटलं तर मीठ देखील टाकून घ्यायचं आणि लगेचच तुम्हाला ही गरमागरम खिचडी खायला तयार होईल। झटपट बनते, खायला टेस्टी लागते आणि वेट लॉसमध्ये 100% रिझल्ट देते। चला तर मग आता आपण शेवटची म्हणजे चौथ्या खिचडीच्या रेसिपीकडे वळूया। चौथ्या खिचडीसाठी लागणारं साहित्य चौथी खिचडी बनवण्यासाठी काही खूप जास्त साहित्य हवं नाही। इथं मी खिचडी ही बनवलेली आहे मुगाची आणि ज्वारीची। अर्धी वाटी मूग आणि अर्धी वाटी ज्वारी। ही डायरेक्ट मूग ज्वारी घेतली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भिजून देखील घेऊ शकतात। रात्रीच भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वापरायची। पण बिना भिजवल्याची बी खिचडी छान होते, पण भिजून अनेक जास्त त्याचे जे आपल्याला पोषक तत्व पाहिजे असते ते जास्त वाढलेले असतात। तर अचानक करायची असली तर बिना भिजवता करू शकता, पण तुमच्याकडे वेळ असेल तर 1 दिवस अगोदर नक्की ज्वारी आणि मूग भिजत ठेवा। चला मग खिचडीची रेसिपी पाहू। इथं मूग आणि ज्वारी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी मूग ज्वारी धुवून झाली आहे। धुवून घेतल्यानंतर लगेचच ज्वारी आणि मूग आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये पाणी घालायचं आहे। पाणी थोडं जास्तच घालायचं, 2.5-3 ग्लास टाकले तरी चालतील। थोडा मुगाला आणि ज्वारीला शिजायला वेळ लागतो। कुकरच्या तुम्हाला 5 शिट्ट्या काढायच्या, त्यावेळेस ती ज्वारी आणि मूग शिजली जाईल। हळद मीठ टाकायचं पाण्यात आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या काढायच्या, तेव्हा ही ज्वारी मूग छान मऊसूत शिजलेले असेल। पॅन ठेवायचा, पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं। सोबतच तेल गरम झालं की लगेचच आपण इथं लसणाची फोडणी देणार आहोत। लसूण छान लालसर रंगावर
परतून झाला की जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लाल खडी मिरची टाकून फोडणी द्यायची आहे. शिजून घेतलेली मूग आणि ज्वारी टाकून घ्यायचं, हळद टाकायची आणि मस्त थोडंसं पाणी मीठ घालून 5 मिनिट खिचडी शिजून घ्यायची. आणि ही आपली इथं 4 नंबरची खिचडी तयार झाली आहे. तुम्हाला खिचडीची रेसिपीज कशा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर खिचडीच्या जेव्हा बी आपण खिचडीचं सेवन करतो त्यावेळेस आपली इम्युनिटी वाढते, पचनक्रिया चांगली राहते, याशिवाय शरीर देखील क्लीन होते. आणि मेन म्हणजे आजची जी खिचडी आहे ती वजन कमी करण्यास खूप जास्त तुम्हाला मदत करणार आहे. तसंच तुमचं वाढलेलं पोट जरी असेल तरीही पोट कमी वजनासोबत पोट देखील झटपट कमी करण्यास तुमची ही खिचडी मदत करणार आहे. बऱ्याचदा काय होतं, ओव्हर इटिंगमुळे किंवा सतत बसल्यामुळे पोट आपलं वाढलेलं असतं आणि पोट वाढलं की आपण पोट कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे ड्रिंक घेतो, पण ते काय फारसा आपल्याला फायदा देत नाहीत. एकदा का पोट वाढलं, वजन वाढलं की थायरॉईड, हायपरटेन्शन, तसंच फॅटी लिव्हर, हाय कोलेस्ट्रॉल अशा समस्या उद्भवतात. अशात फक्त चांगली पर्सनॅलिटीच तुम्हाला गंभीर आजारापासून लांब ठेवू शकते. आणि वजन कमी करायचं, पोट कमी करायचं असेल तर तुम्हाला ही खिचडी खूप जास्त मदत करते. कारण आजची जी खिचडी आहे ती मी ज्वारीचा दलिया, गव्हाचा दलिया आणि हिरवी मूग डाळ वापरून बनवलेली आहे. आणि या तिन्ही गोष्टी वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतात. आता दलियाची जी खिचडी असते ना, ज्वारीचा दलिया असो किंवा गव्हाचा दलिया असो, ही आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असते. यात ना अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. दलिया आपल्याला कॅलरीचे सेवन नियंत्रित करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. याशिवाय बद्धकोष्ठीची समस्या असते ती देखील दूर करतो. आणि तसंच विटॅमिन B6, तांबे, मॅग्नेशियम, लोह यांसह पोषक घटक असतात. आणि कॅलरीज दलियामध्ये खूप जास्त कमी असतात. आणि जी हिरवी मुगाची डाळ घेतली त्यात अनेक कमी कॅलरीज असतात आणि फायबर, प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं. आणि तशाच प्रकारे ज्वारीच्या आणि गव्हाच्या दलियामध्ये देखील फायबर आणि प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं. आणि हे दलिया खूप जास्त घेतलेले नाहीत, 2-2, 3-3 चमचे दलिया घेतलेले आहेत पोहे खायच्या चमच्यानी. आणि डाळ देखीलच 3 चमचे घेतले आहे. याचाच दलिया म्हणजे याची खिचडी बनवून खूप जास्त होते. एकदा का तुम्ही एवढी खिचडी बनवली ना तर ती खिचडी तुम्ही दिवसभर खाऊ शकता. आणि खायला देखील ही खिचडी खूप टेस्टी लागते आणि खायचा कंटाळ येत नाही, बनवायला सोपी आहे. म्हणून पोट पण पटकन भरतं आणि वजन कमी करण्यास खूप मदत होते. ज्यावेळेस आपण वेट लॉस जर्नीमध्ये असतो त्यावेळेस काय होतं की आपण पोटभर जेवण नाही करीत, थोडंच खाऊ आणि वजन कमी करायचं आहे असं म्हणू तर दुसरी खायची आपल्याला खूप म्हणजे क्रेविंग होती की आता आपण हे खाऊ ते खाऊ. मग भूक लागली की आपण जे नाही ते खातो. हा दलिया ह्या पद्धतीने बनवून तुम्ही पोटभर जरी खाल्ला तरी तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुमचं वाढलेलं जे पोट आहे ते देखील कमी व्हायला खूप जास्त मदत होणार आहे. आता उशीर न करता चला मग आपण या खिचडीची रेसिपी पाहून घेऊया. दलिया आणि डाळ आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. तर इथं छान 2 पाण्याने मी दलिया आणि डाळ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही कुकरला लावणार आहोत. कुकरमध्ये ही दलिया टाकून घ्यायची आहे आणि सोबतच मोठे 2 ग्लास पाणी टाकायचे. कारण हे दोन्ही जे दलिया आहेत त्याला शिजायला पाणी थोडं जास्त लागतं. जवळपास 1 वाटी झाला असेल तिन्ही मिळून. तर त्याच्यासाठी तुम्हाला वाटीचा हिशोब लावायचा असेल 5-6 वाट्या पाणी टाकून घ्या. कारण दलिया शिजला ना खूप फुगतो आणि आपल्याला सरभरीत अशी खिचडी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी थोडं पाणी एक्स्ट्रा टाकायचं आहे. तर आता आपण पाणी घातल्यानंतर हळद पावडर थोडीशी काहीतरी आणि सोबतच मीठ टाकून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावायचं आहे. आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर गॅसवर मांडल्यानंतर गॅस तुम्हाला लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला इथे ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर मी इथं दलियाच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 3 शिट्ट्यानंतर तुम्ही पाहू शकता
कशा पद्धतीने इथं हा दलिया शिजलेला आहे। मस्त असा आपला दलिया शिजून तयार झालेला आहे। डायरेक्ट असा जरी तुम्ही चमच्याने खाल्ला ना तरी खूप टेस्टी लागतो, कारण आपण ह्याच्यात हळद मीठ वापरलेले आहे। आणि लहान मुलांसाठी तर ही रेसिपी खूप हेल्दी आहे। आता पोहे खायच्या चमच्याने चमचाभर तेल इथं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालेल्या तेलात जिरे, लसूण, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। छान लालसर रंगावर फोडणी बसली की लगेच आपल्याला दलिया शिजून घेतलेला टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे। मिठाचं ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। तर तुम्ही या खिचडीमध्ये तुमच्या आवडत्या सर्व भाज्या वापरू शकता। आता मी ज्या बी खिचडीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्या खूप सिंपल दाखवलेल्या आहेत। तुम्हाला काही नॉर्मल ज्या गोष्टी मी वापरत आहे ना खिचडी बनवण्यासाठी, ह्या सर्वांच्या घरी नॉर्मली गोष्टी असतात, म्हणून सिंपल साध्या गोष्टी टाकूनच ह्या खिचड्या बनवलेल्या आहेत। बट थोडंच वस्तू वापरल्या आहेत, पण खिचडी खायला एक नंबर लागते, टेस्टी लागते। तुम्हाला कंटाळ येणार नाही, बोर होणार नाही, या पद्धतीच्या खिचडी आहेत। जर दररोज तुम्हाला सलग 4-5 दिवस एक खिचडी खायची नसेल तर दररोज स्पेशल एक रेसिपी बनवून तुम्ही खाऊ शकता। प्रत्येक खिचडी एक नंबर आहे, टेस्टी आहे आणि तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करणार आहे। तर पाणी घातल्यानंतर 5 मिनिट छान अशी खिचडी तुम्ही बनवू शकता। आणि मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या याच्यात वापरू शकता। तिखट करायचे असेल तर तिखट देखील वापरू शकता। तर इथं सिंपल मी अशी ही साधी खिचडी बनवलेली आहे। तर मस्त अशी गरमागरम आपली खिचडी तयार झाली आहे। फक्त पाणी घातल्यानंतर 5 मिनिट खिचडी शिजवून घ्यायची आहे, लगेचच आपली ही खिचडी खायला तयार होणार आहे। तुम्ही लहान मुलाला देखील हा दलिया खाऊ घालू शकता। खूप जास्त हेल्दी आहे आणि वजन कमी करण्यास आणि पोट कमी करण्यास ही खिचडी दलियाची खूप जास्त मदत करते। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक वेळेस तरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर आज आपण जी खिचडी बनवलेली आहे ती हिरवे मूग वापरून बनवलेली आहे। झटपट बनवून तयार होते, खायला टेस्टी लागते आणि वेट लॉसमध्ये एकदम झटपट रिझल्ट देते आणि खायला तर तुम्ही विचारूच नका, खूप भारी लागते। चला मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत अर्धी वाटी हुलगे आणि भिजवलेले हुलगे आहेत। जर तुमच्याकडे भिजवलेले नसतील तर डायरेक्ट बिना भिजवलेले साधे हुलगे घेतले तरी चालतील। अर्धी वाटी मी इथं मूग घेतलेले आहेत। तर आता हिरवे मूग जे आहेत ते तर एकदम सुपर फूडच असतात, कारण हिरव्या मुगामध्ये प्रोटीन आणि पोषक तत्व खूप सारे असतात आणि जे आपल्या आरोग्याला भरभरून फायदा देतात आणि वजन कमी करण्यात तर खूप मदत करतात। मूग डाळ अथवा हिरवे मूग हे सर्वाधिक प्रसिद्ध सुपरफूडामध्ये आहेत, कारण याच्यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन, अत्यंत आवश्यक असे पोषक तत्व यामुळे शरीराला भेटतात आणि आरोग्याला हिरव्या मुगाचे फायदे तर खूप सारे असतात। तर मात्र आपल्या रोजच्या कडधान्यापैकी एक उत्तम प्रोटीनचा स्रोत आहेत हे हिरवे मूग। हिरव्या मुगामध्ये प्रोटीन अधिक मोठ्या प्रमाणात असतं आणि मूग भिजवून खाल्ल्या तर मुगाचे आणखीनच जास्त फायदे आहेत। आणि कडधान्याकडे आपण बऱ्याचदा काय करतो, दुर्लक्ष करतो, पण कडधान्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि तुम्हाला प्रोटीन बाहेरचं खायची देखील गरज नाही, इतके या हिरव्या मुगामध्ये तुम्हाला प्रोटीन भेटतं। आणि एक प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रकारे हिरव्या मुगामध्ये असल्यामुळे हिरव्या मूग वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतात। हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॉपर सारखे मिनरल्स देखील असतात आणि फायबर खूप चांगल्या प्रकारे असतं। विटॅमिन 6 हे देखील पोषक तत्व असतं आणि हे सर्व पोषक तत्व हे आपल्या शरीराला खूप जास्त गरजेचे असतात। आणि हिरव्या मुगामध्ये अँटीऑक्सिडंट खूप सारे प्रमाणात असतात, जे काय आपलं पचनक्रिया जी आहे ती व्यवस्थित करतात आणि खाल्लेलं अन्न पचायला पटकन मदत करतात आणि त्यामुळे आपलं जे वेट लॉस आहे ते झटपट
होतं आणि यासाठी हिरवे मूग तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच वापरा, जे तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतील. तुम्हाला हिरवे मूग जर तुम्ही रेग्युलर तुमच्या आहारामध्ये घेतले तर तुम्हाला बाहेरचं काही प्रोटीन पावडर वगैरे देखील खायची गरज नाही, कारण इतकं प्रोटीन फायबर या हिरव्या मुगामध्ये असतं आणि कॅलरीज खूप कमी असतात. नाहीच्या बरोबरच मुगामध्ये कॅलरीज असतात. तर आता जे आपण हुलगे घेतलेले आहेत, हुलग्यामध्ये फायबर प्रथिने खूप जास्त प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्यात खूप मदत करतात. हुलग्यामध्ये नैसर्गिक गुणधर्मच असतात, जे चरबी बर्नर म्हणून काम करतात. तसंच LDL खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. तसंच HDL चांगले कोलेस्ट्रॉल वाढवायला मदत करतात. एवढेच नाही तर यांच्या सेवनाने तुमची भूक नियंत्रित राहते आणि ज्यामुळे तुमचं वजन झटपट कमी व्हायला मदत होते. तसंच हुलगे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात देखील मदत होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरातलं जे इन्सुलिनची प्रतिरोधक क्षमता कमी त्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची प्रतिरोधक क्षमता ही कमी होते. तसेच शरीरातील इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्यामुळे रक्तातील जी साखरेची पातळी असते ती नियंत्रित राहण्यात देखील मदत होते. ज्या व्यक्तीला शुगर आहे त्यांच्यासाठी तर हे हुलगे एकदम औषधच म्हटलं तरी चालेल आणि हुलग्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात तुम्हाला भेटतं आणि जे तुम्हाला रक्तातील LDL खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात मदत करतं. तसंच हृदयाच्या नसामध्ये अडकलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि ब्लॉकेजचा देखील धोका कमी करण्यास मदत करतं. एवढे हे हुलगे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. तसंच आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल तर इतकं झटपट कमी होतं आणि वजन कमी करण्यास हुलगे खूप जास्त लाभदायक आहेत. तसंच आता मी हुलगे आणि मूग घेतलेले आहेत खिचडी बनवण्यासाठी आणि सोबत मी फक्त 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत, कारण जी खिचडी आहे ना त्या खिचडीमध्ये थोडी टेस्ट देखील आली पाहिजे याच्या हिशोबाने फक्त 2 चमचे इथं तांदूळ घेतलेले आहेत. थोडे 2 चमचे तुम्ही खिचडीत तांदूळ वापरले तर काहीच अडचण नाही. ज्यावेळेस तांदूळ आपण डाळीसोबत खातो तो आपल्याला चांगला शरीराला रिझल्ट देतो आणि नुसता जर तुम्ही नुसत्या तांदळाचा भात खाल्ला तर ते तुम्हाला वेट लॉसमध्ये तर मदत करणारच नाहीत, पण वजन तुमचं झटपट वाढवतात. असे इथं अर्धी वाटी मूग, अर्धी वाटी हुलगे आणि त्याच्यासाठी फक्त मी 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. तर इथं आपण आता तांदूळ, हुलगे आणि मूग स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. तुम्हाला वेगळे हुलगे धुवून घ्यायचे असले तरी घ्या. करा आलेले हुलगे टाकलेत, हळू चोळून आपल्याला धुवून घ्यायचेत, नाही तर ते करच धुवून जाते आणि पाण्यामध्ये कर निघून जातील. हलक्या हाताने आपल्याला इथं मूग आणि तर आता हे धुतलेले हुलगे, मूग आणि तांदूळ कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता हे हुलगे, मूग, तांदूळ कुकरमध्ये टाकल्यानंतर आपण पाणी घालून घेणार आहोत. आता पाणी आपल्याला थोडं जास्तच घालायचे, मध्यम आकाराचे 2.5 ग्लास पाणी टाका, कारण मूग आणि हुलगे शिजण्यासाठी पाणी खूप जास्त लागतं आणि आपल्याला थोडी सरभरीत अशी खिचडी करायची म्हणून पाणी थोडं जास्तच वापरायचं आहे. तर पाणी घातल्यानंतर आता आपण थोडीशी हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल मिरच पावडर टाकणार आहोत. लाल मिरच पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं वापरू शकता. तसंच आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर 3 शिट्ट्यानंतर या पद्धतीने आपली खिचडी शिजलेली असन. आता आपल्याला हलकं चमच्याने खिचडी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मिक्स केल्यानंतर या पद्धतीने खिचडी दिसल. लगेचच आता आपण खिचडीला फोडणी द्यायला घेऊ. डायरेक्ट अशी जरी खिचडी खाल्ली ना खूप टेस्टी लागते. तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपण बस 1 चमचाभर ऑइल गरम करायचे. मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता
टाकून छान फोडणी द्यायची आहे खिचडीला। लाल चटणी तर अगोदरच टाकलेली आहे, हिंग टाकायचं असलं टाकू शकता। खिचडी टाकून थोडं पाणी टाकायचं आहे, चवीनुसार थोडंसं वरतून परत मीठ कमी वाटलं तर मीठ टाकायचं, अर्धा लिंबू पिळून घ्यायचं, 5 मिनिट खिचडी शिजवून घ्यायची आणि मस्त अशी गरमागरम ही खिचडी आपली खाण्यासाठी तयार आहे। ही खिचडी तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक शेअर नक्की करा। तर आजची खिचडी बनवण्यासाठी मी इथं 4 चमचे हिरवी मुगाची डाळ, 4 चमचे तुरीची डाळ आणि सोबतच 4 चमचे मी इथं गव्हाचा दलिया घेतला आहे। तर हे सर्व चमच्याचं माप पोहे खायच्या चमच्याने आहे। तर दलिया हा वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतो, कारण दलियामध्ये जीवनसत्वे, खनिजे, फायबर, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट खूप चांगल्या प्रकारे असतं, जे आपलं वजन नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतं आणि आपली जी पचनक्रिया आहे पचनक्रियालाही सुरळीत ठेवतं। जर तुमच्या पोटात गॅसची वगैरे समस्या असेल तर दिवसातून एक वेळेस तुम्ही अशी खिचडी नक्कीच खायला पाहिजे आणि वजन कमी करण्यास तर ही खिचडी खूप जास्त मदत करते। दलियाची खिचडी तुम्ही डाळीसोबत मिक्स करून खाल्ली तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही, एवढी एनर्जी ही खिचडी देते। आणि भूक नाही लागल्यावर वजन आपलं आपोआपच कमी होतं, कारण आपण बऱ्याच वेळा छोटी मोठी भूक लागली की बाहेरचं काहीतरी खात राहतो, तर तशी आपल्यावर वेळ येत नाही, भूक लागत नाही आणि थोडी जरी खिचडी खाल्ली तरी आपली पोट भरते खिचडी, कारण त्यात खूप सारं फायबर असतं। आणि तसंच आपण याच्यामध्ये डाळी घालणार आहोत, तर डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं, जे आपल्या वजन कमी करण्यास आणि वेट लॉस जर्नीला खूप जास्त मदत करतं। आणि हिरवी मुगाची डाळ तर वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करते। हिरव्या मूग डाळीमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते, जे स्नायूच्या विकासात तसेच वजन नियंत्रित ठेवण्यात, वजन कमी करण्यास मदत करते। त्यात कॅलरीज खूप कमी आणि उच्च प्रमाणात फायबर असतं, म्हणून वजन झटपट कमी होते। जर तुम्ही सिरियसली वजन कमी करण्याच्या मूडमध्ये असाल तर ही खिचडी तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे, कारण आपण याच्यात गव्हाचा दलिया, हिरवी मूग डाळ आणि तूर डाळ या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि वेट लॉसमध्ये ही रेसिपी जबरदस्त रिझल्ट देते। आता उशीर न करता चला आपण आपल्या खिचडीची रेसिपी पाहून घेऊया। आता आपण डाळ आणि दलिया स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर इथं मी डाळ आणि दलिया मस्त स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। तर आपल्याला दलिया धुवून घेतल्यानंतर दलिया आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचा आहे। तर इथं धुतलेला दलिया आपण कुकरमध्ये टाकून घेऊया। तर आता इथं ह्या डाळी आणि दलिया मिळून पूर्ण 1 वाटी भरून झालेला आहे। तर वाटीच्या हिशोबाने तुम्हाला पाणी घालायचं असेल तर 4-5 वाट्या पाणी घालून घ्या, 4 किंवा 5, कारण की ना दलिया आणि डाळ शिजायला थोडं पाणी लागतं, म्हणजे दलिया खूप जास्त फुगतो तर पाणी थोडं जास्त लागतं। तर इथं मी नॉर्मल जो ग्लास असतो आपल्या घरात त्या ग्लासाने 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे, डायरेक्ट ग्लासाने घातलं तरी चालेल। आणि आपण मीठ आणि हळद टाकून कुकरचं ढक्कन लावून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 3 शिट्ट्यामध्ये छान अशी डाळ आणि दलिया शिजवतो। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला डाळ दलिया शिजून तयार झालेला आहे। थोडा हलका मिक्स करून घ्यायचा आहे आणि कढाईमध्ये आपण 1 चमचाभर पोहे खायच्या चमच्याने तेल गरम करून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, सोबतच बारीक कट केलेले अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता या सर्व जिन्नसची फोडणी देणार आहोत। सोबतच बारीक कट केलेला 1 मध्यम साईजचा कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान 2 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि 1 टोमॅटो घालून छान अशी ही फोडणी आपल्याला 1-2 मिनिट छान परतून घ्यायची आहे। या खिचडीमध्ये तुम्ही तुमच्या सर्व मनपसंत भाज्या वापरू शकता, पण नॉर्मली बऱ्याच भाज्या याच्यात टाकल्या तर सगळ्यांच्या घरात त्या भाज्या नसतात, मग ज्या गोष्टी घरात आहेत त्याच गोष्टी वापरून मी या खिचड्या बनवत आहे। साध्या आणि सिंपल पद्धतीने खिचडीची रेसिपी दाखवत आहे, जी खायला टेस्टी लागेल आणि बनवायलाही सोपी असेल।
तर इथं मी थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर, चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं होतं. आणि जी आपण दलिया आणि डाळीची खिचडी शिजवून घेतलेली होती ती खिचडी टाकून घेतली, थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मस्त सरभरीत अशी ही खिचडी मी इथं करत आहे. पाणी घातल्यानंतर 5 मिनिट आपल्याला ही खिचडी छान मध्यम गॅसवर शिजून घ्यायची आहे. आणि सिरियसली ही खिचडी खायला खूप जास्त टेस्टी लागते. तुम्ही रेग्युलर महिनाभर जरी ही खिचडी 2 वेळेला खाल्ली तरी तुम्हाला खायचा कंटाळा येणार नाही. आणि बस एक प्लेटभर खिचडी खाल्ली तरी पोट एकदम फुल होतं. आणि खायला तर टेस्ट एकच नंबर आहे. आणि वेट लॉसमध्ये वजन कमी करायला ही खिचडी खूप छान रिझल्ट देते. तुम्ही नक्की ही खिचडी तुमच्या डाएटमध्ये सामील करून घ्या. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खिचडीसाठी अर्धी मूग डाळ आणि अर्धी मी इथं मसूर डाळ घेतलेली आहे. तर मूग डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते, जे स्नायूच्या विकासात तसंच वजन नियंत्रित ठेवण्यात खूप जास्त मदत करतं. आणि त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जे असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं. म्हणून आपलं वजन झटपट कमी करण्यात मूग डाळ खूप जास्त मदत करते. मसूर डाळीमध्ये अनोखी चव असते आणि मसूर डाळीमध्ये प्रथिने, फायबर जास्त प्रमाणात असते, जे आपली भूक नियंत्रित करण्यात खूप जास्त मदत करते. तसंच मसूर डाळ प्रथिने आणि लोहाने खूप समृद्ध आहे, ज्यामुळे शाकाहारी लोकांसाठी ही एक चांगली निवड आहे. आणि ही मसूर डाळ शिजायला देखील खूप पटकन शिजते आणि बनवायला वेळ लागत नाही आणि खूप जास्त हेल्दी असते. फायबर, प्रोटीन चांगल्या प्रकारे मसूर डाळीमध्ये बी असतं. मसूर डाळ बी आपलं वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते. तर चला आता आपण रेसिपी पाहून घेऊया. आता इथं मी मूग डाळ, मसूर डाळ आणि सोबतच मी इथं घेतलेली आहे सोयाबीन. खूप जास्त सोयाबीन घेतलेली नाही, 10-15 सोयाबीनचे इथं पीस घेतले आहेत. आता ही सोयाबीन बी ऑप्शन आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. थोडीशी सोयाबीन आपण रेसिपीमध्ये टाकली तर काही तुमचं वजन वगैरे वाढणार नाही. ही वेट लॉसमध्ये थोडी सोयाबीन वापरली तर मदत करते. बऱ्याच कमेंट येतात सोयाबीन टाकल्यावर की सोयाबीनने वजन वाढतं, पण ती सोयाबीन किती आणि कशी खायची ते माहीत असलं तर सोयाबीन आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं आणि मोजकी थोडीशी सोयाबीन खाल्ली तर खूप साऱ्या प्रोटीनची गरज आपली शरीरातील पूर्ण होते आणि वजन कमी करण्यास ही सोयाबीन मदत करते. आता या खिचडीमध्ये सोयाबीन वापरली आहे. आता ही खिचडी तुम्ही फक्त एक प्लेटभर जरी खाल्ली ना तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही, कारण डाळीमध्ये आणि सोयाबीनमध्ये खूप प्रोटीन आहे आणि तसंच डाळीमध्ये फायबर देखील आहे. तर एक वेळेस जरी तुम्ही सकाळी एक प्लेट खिचडी खाल्ली तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही, एवढी एनर्जी ही खिचडी देते आणि मग तुम्हाला वेट लॉसमध्ये मदत होते. तर आता आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी नॉर्मल आपण जो ग्लासाने पाणी पितो त्या ग्लासाने 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि सोबतच आता आपण इथं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर टाकून घेणार आहोत. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्यात. तर लो टू मिडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढायच्यात. आणि ही मसूर डाळ आणि मूग डाळ खूप झटपट शिजते, म्हणून त्याला फक्त 2 शिट्ट्याचीच गरज आहे. तर तुम्ही पाहू शकता 2 शिट्ट्यात मस्त अशी आपली मूग डाळ आणि मसूर डाळ शिजून तयार झालेली आहे. पाहू शकता मस्त अशी आपली इथं ही मूग डाळ मसूर डाळ शिजून झाली आहे. गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे. थोडंसं म्हणजे पोहे खायच्या चमच्याने फक्त 1 चमचा तेल टाकलेलं आहे. याच्यापेक्षा जरी तुम्हाला कमी तेल वापरायचं असलं तर नक्की कमी तेल वापरलं तरी चालेल. तेल गरम झाल्यावर आपण बारीक कट केलेला लसूण, बारीक कट केलेली अद्रक टाकून घेणार आहोत. सोबतच मी इथं हिरव्या मिरच्या 2-3 कट करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या, 4-5 कढीपत्ते आणि सोबत तुम्हाला हवा असेल तर जिरे मोहरी देखील टाकू शकता. तर इथं लसण अद्रकीची छान फोडणी बसलेली आहे. तर आता मी इथं थोडासा पनीर खिसून टाकीत आहे. पनीर टाकणं बी इथं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका. माझ्याकडे थोडासा घरात ठेवलेला होता
तर तो मी टाकलेला आहे। तर पनीर टाकून छान 2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी डाळ सोयाबीन शिजवून घेतलेली होती ती इथं टाकून घ्यायची आहे आणि सोबतच आपण इथं थोडंसं पाणी देखील टाकून घेणार आहोत। आणि मीठ तर आपण डाळ शिजवतानाच टाकलं होतं, परत जर तुम्हाला थोडं मिठाचं ॲडजस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता। आणि या खिचडीमध्ये तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या तुम्ही वापरू शकता। तुम्हाला जी भाजी पसंत आहे त्या सर्व भाज्या याच्यात टाकू शकता आणि हवं असेल तर हलके मसाले देखील वापरू शकता। तर इथं मी साधी सिंपल सरळ अशा खिचडीच्या रेसिप्या तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून प्रत्येकजण आपल्या घरात बनवू शकेल। जे आपल्या घरात नॉर्मली सामान असते ठेवलेलं त्याच सामानामध्ये मी ह्या खिचडीच्या रेसिपी बनवून दाखवत आहे आणि ज्या तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करणार आहेत। आता डाळ उकळायला सुरुवात झाली की लगेचच आपण याच्यात 2-3 चमचे ओट्स घालणार आहोत। आता हे साधे ओट्स आहेत आणि ओट्स कोणत्याही दुकानात इझिली भेटून जातात। 10 रुपयाचं एक छोटं पॅकेट येतं ओट्सचं, ते जरी आणलं तरी चालतं। अशा खिचडीसाठी तुम्हाला 1-2 वेळेस ते पॅकेट कामाला होईल। म्हणजे काय, आपण 2-2 चमचेच ओट्स वापरतो खिचडीमध्ये, 2 चमचे ओट्स जरी टाकले तरी ना खूप जास्त खिचडीला टेस्ट देखील येते आणि ओट्समध्ये फायबर प्रोटीन खूप 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 जास्त प्रमाणात असतं, जे तुम्हाला दिवसभर पोट भरून ठेवण्यास मदत करतं आणि वजन कमी करण्यास हेल्प करतं। तर इथं ओट्स टाकल्यानंतर आपण 5 मिनिट ही खिचडी शिजवून घेणार आहोत आणि ही खिचडी खायला तुम्हाला गरम गरम खायची आहे। सकाळ संध्याकाळ दिवसातून 1-2 वेळेस तुम्ही ही खिचडी खाऊ शकता आणि सलग 4-5 दिवस किंवा महिनाभर जरी खाल्ली तरी ही खिचडी तुम्हाला खायचा कंटाळा येणार नाही, इतकी टेस्टी लागते। आणि मेन म्हणजे तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये खूप जास्त मदत करणार आहे। झटपट वजन कमी करायचं असेल तर ही खिचडी तुमच्या डाएटमध्ये नक्कीच सामील करून घ्या। रेसिपी कशी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।